चला वाचलाय, जीवात जीवाला वाटते डगआउट मध्ये. चला पहिला चेंडू श्री गणेश झाला श्री स्पोर्ट या संघाचा एकेरी धावेने, आणि एक चांगला क्षेत्ररक्षण गणेश आणि एक चांगला थ्रो आणि चांगला थ्रो कलेक्ट केला ऋषिकेश पाटील गोलंदाजी मारवरती. चला दोन चेंडू दोन. चला दोन चेंडू दोन धावा. हा सामना रंगणार आहे स्वरूप 11 वर्सेस श्री स्पोर्ट्स. एक मोठा सामना, एक मोठी लढत मैदानाच्या दोन्ही फलंदाज सलामीची जोडी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून सज्ज आहे. आणि नो चेंडूची सांगता स्टेटच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, रोहन चुकी करतो, चेंडू जातो सीमारेषा पार. कम ऑन डीजे. फ्री हिट. चला चला स्वराज्य प्रीमियर लीग आहे सुपर हिट. पुढे येणारा चेंडू श्री स्पोर्ट साठी आलाय फ्री हिटचा. आता काय घडणार या चेंडूवरती? पुलटो चेंडू मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण गणेशच्या माध्यमातून. चला जो पिवळा पडदा थोडस लांब उभं राहायचंय, तो चौकाचा खांब आहे त्याच्यापासून लांब उभं राहायचंय, थोडस सहकार्य करायचंय. कोणत्या संघाचं टी शर्ट वरून नाव घ्यायला सांगू नका. पिवळा पडदा थोडस लांब उभं राहायचंय. प्रेक्षक वर्ग पिवळा पडदा. स्वरूप 11 आणि श्री स्पोर्ट्स एक मोठी लढत. हॅलो, कॅमेरा जवळ जे उभे आहेत पिवळ्या पडद्याच्या पाठी, ते जरा पाठी जायचंय. ओम साईराम आपले जरा प्रतिनिधी पाठी घ्यायचे. ओके ओके. चला डीजे रोहित यांचे सुद्धा मनापासून आभार. चला चांगलं क्षेत्ररक्षण, कमबॅक करताना सुरुवात, स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न, पूर्ण फुल प्रयत्न करतोय रोहन बालांडे. एक चांगला प्रयत्न पण चेंडू गेला सीमारेषा पार. चांगला प्रयत्न होता पूर्ण. धाव संख्या 14 14 धावा 14. ओके ओके डन. एमसीसीचा जो मेसेज आलाय तो मेसेज पोहोचलाय. चला वेळेचं बंधन आहे 15 मिनिटं 4 षटकात. चला वेळेचं बंधन आहे 15 मिनिटाचा अवधी असतो. आता बघा तुमची जे मेसेज दिला तो मेसेज पोहोचलाय तर तसा डान्स पण झाला पाहिजे. हा चला बॉलिंग टाकताना कोणत्याही प्रेक्षक वर्गाने काय बोलू नका. बॉलिंग टाकताना चौका मारला कॅमेरामध्ये तुम्ही फ्रेम मध्ये येतील, तुम्ही तसा डान्स दाखवा. स्वरूप 11 गोलंदाजी माळवरती एक अष्टपैलू खेळाडी अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केला. सन्नी येतोय. चौदा. चला घाई करायचे 15 मिनिटाचा अवधी टायमर. चला पहिला षटक एक हाणामारीचा षटक महागडं ठरलं आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल. मोठा फटका मारायचा चेंडू गेला इंटू द गॅप सीमारेषा पार. कमान डीजे. थँक्यू. चला चला चांगला सहकार्य. फॅन बेस वाढलाय. धाव संख्या 18.
धावसंख्या 18. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू गेला. थँक्यू. चला लगातार तिसरा चौकार आला तर आदित्य रावजी यांच्याकडून 1000 रुपये लागलेले आहेत. नयन पद्माकर वांगेला MCC ओनर यांच्याकडून सुद्धा 500. चला सकाळपासून विचार केला ना तर वैभव पड्याच्या बॅट मधून लगातार 3 चौकार आल्यात. तर आदित्य राऊत यांच्याकडून आजच्या दिवसातील 15 पहिला प्लेअर असेल तो 1000 रुपयाचा मानकरी ठरला. आणि सामन्याच्या दिशेने धावसंख्या झाली 22 रन ऑन बोर्ड, 22 धावा. आणि मारण्याचा प्रयत्न फुलटॉस चेंडू, चेंडू गेला सीमारेषा पार. चला चला मार्केट घोडलंय आता खूपच्या पाड्यात तर पोचणारच ना. जुगलबंदी जुगलबंदी जुगलबंदी. नयन पद्माकरजी मांगेला यांच्याकडून 500, आदित्य राव साहेबांकडून 1000 आणि संग्रामभाई बोलिया श्री पुडवणार यांच्याकडून सुद्धा 500. पुन्हा मारायचा प्रयत्न, चेंडू गेलाय सीमारेषा पार. कमांड हॅलो, कृपया करून MCC संघातल्या सर्व खेळाडूंनी सपोर्ट करायचा आहे प्लीज. जरा पडद्यापासून जरा लांब राहायचंय, बांबू हलतोय पूर्ण, लाईटला त्रास होतोय, प्लीज जरा सहकार्य करायचंय. डान्स करा पिवळ्या पडद्यापासून थोडेसे मागे राहा, कारण की तुमच्या अंगावरती एका गावाची एका नावाजलेली टी शर्ट आहे, त्या टी शर्टचा मान ठेवा प्लीज. चांगला चांगला सन्मानपूर्ण घेऊन काढला. एक रचनात्मक खेळ दिसली. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे 31. आता येणारा हाणामारीचा षटक पॉवर प्लेचा षटक असेल. धावसंख्या सांगायची 31. श्री स्पोर्ट संघ डगआउट मध्ये टेन्शन घेऊ नका, 31 धावा झाल्यात. चला टाइमर ऑन आहे, घाई करायची. चला चला घाई करायची. 31 धावा झालेल्या आहेत. हे हाणामारीचे षटक घेऊन आलाय गणेश, एक अष्टपैलू खेळाडू ओपनिंग करताना दिसतो आपल्याला. चला ढगाळ आला जादू. फुलटा चेंडू आणि निर्धाव चेंडू. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा तर काही दिसला नाही, तरी पण आवाज आहे, कॉन्फिडन्स नक्की आहे. नाही नाही एक नाही, त्यांना चौकेच मारायचे असं सांगून देतोय. फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेला सीमारेषा पार. मिलेगे रन 4, तो बेडा होगा पार. कमान डीजे. नक्की नक्की नावामध्ये धाव आहे. श्री स्पोर्टचे ओनर संग्रामभाई यांच्या नावामध्ये धाव. धावसंख्या 35 रन ऑन बोर्ड. 2 चेंडू. साहिलच्या चेहऱ्यावरती पण टेन्शन झाले आता कुठेतरी, क्षेत्ररक्षण करताना बघू शकता. 35 रन ऑन बोर्ड. आणि यष्टा उद्ध्वस्त एक चांगला कमबॅक. वैभव तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. एक चांगला खेळाडू तंबूच्या दिशेने पाठवलाय गणेश यांनी. कमॉन डीजे. बारीक बारीक पाणी पड, हे माझे गंगे दिल तुला जवस.
बारीक बारीक पाणी पड हे माझे लक्षात दिले तुला गौस शिवाय नाही मला करम तुझी आठवण अखेरात येई मला ग तीन चेंडू 35 धावा शेवटचे 3 चेंडू पॉवरप्लेच्या षटकातील धावसंख्या झाले 35 रन ऑन बोर्ड चार चेंडू 35 धावा फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि रोहन मांडवकर चेंडूवर येताना एकेरी धावनी संतोष येणारा चेंडू शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकातील धाव संख्या 36 रन ऑन बोर्ड चला 36 धावा मोठा फटका आणि रोहन शेवटी जेल टिपतोय या जेल टिपच्या रोहनला 50 रुपये माझ्याकडून असतील कमॉन डीजे स्कोर 36 आणि गोलंदाजी वारवरती पंचांचा वाईटचा इशारा एक चांगला टप्पा होता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 37 आणि चला मैदानाच्या आतमध्ये गणेशला आपण बघू शकता पुढे येऊन क्षेत्ररक्षक सदवतोय मानाचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने धावजीची संधी डायरेक्ट हिट आहे का नाही पंचांकडे चला आता मैदानाच्या आतमध्ये विनय गोलांडे आलेला आहे गोलांबडे सध्या आता कामावरून आलाय आणि आता त्याला त्याची भूमिका रिस्पोर्ट करून खेळताना पार पाडायचे मोठा पार मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू सांगता रोहन मांडवकर एक चांगला कमबॅक करून दाखवतोय धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 39 वरती थांबली मारण्याचा प्रयत्न चेंडू भिरकावून दिलाय साहिल यादव सुंदर क्षेत्ररक्षण एक चांगलं क्षेत्ररक्षण साहिल जाधवच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 40 धावसंख्या झाले 40 रन ऑन बोर्ड मारण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार कमाल चला 44 रन ऑन बोर्ड शेवटचा एक येणारा चेंडू चौवेच्या धावा मारण्याचा प्रयत्न चेंडू जाऊन झाला षटकाराला इनिंगची समाप्ती 44 धावांवरती 45 चे एक मोठं आव्हान असणार आहे स्वरूप 11 या संघाला आता सामना 45 धावाचं एक मोठं आव्हान घेऊया एक छोटासा ब्रेक ऐकूया एक छोटस संगीत कमॉन 45
यष्टीरक्षकला पाणी द्यायचंय. जा आतमध्ये जाऊन पाणी द्यायचंय. चला विष्णूच्या प्रत्येक डायस करून माझ्यासाठी 100 रुपये असतील. विष्णूच्या चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 15 मिनिटाचा अवधी असेल 4 षटकांसाठी. एक मोठं आव्हान असणार आहे गणेश स्वरूप 11 या संघाला 45 आणि थोडं पिवळ्या पडद्यापासून थोडंसं लांब व्हायचंय. सहकार्य करायचंय. अजून आपल्याला सामने खेळवायचे आणि पिवळा पडदा पडलाय. सो जो पोलवर टिकला त्यांनी थोडं लांब उभा राहा प्लीज. पिवळा पडद्यापासून थोडंसं लांब सहकार्य करायचंय. अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची पंचांकडे दाद मागितली आणि पंचांचा बॉट हवेत झालेला आहे. पहिला आदरा कमांड डीजे. चला पहिला हादरा सनी. चला सो चला कुणाल बांबूकडे कैच छोटा. श्री स्पोर्ट्स संघ का सपना टूट सकता है क्या ये ट्रॉफी से? क्या लगता है सपना टूट सकता है क्या? ये कैच महंगा गिर सकता है क्या? जरूर जरूर. या आवाजाची वाट बघत होतो. आणि एक मोठा सामना. कोलवा टप्प्याचा चेंडू एकेरी धाव्याने संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे त्याला 4 चेंडू 3 4 चेंडू 3 धावा. मोठा फटका आणि आता स्वप्न पूर्ण झाले. झेल टीमला आता स्वप्न पूर्ण झालंय. स्वप्न तुटलं होतं ना ते त्यांनी आता परत जोडलंय कुणालनी. कमांड डीजे. चला 5 चेंडू 3 हा. धावतीची संधी. विनय गुलामवाड्याच्याकडे थ्रो आलेला. चला थँक्यू डीजे. पॉवर प्ले का नाही रे.
चला यापुढील सामन्याचा टॉस उडवून घ्यायचा आहे. पॉवर प्ले. यापुढील सामना असेल तो ओम साईराम वर्सेस चला कुणाल बांबूकडे एक महत्वाचे षटक. चला गोलंदाजी मारवरती कुणाल बांबूकडे. चला चला एक चेंडू आणि 4 धावा झालेली आहेत. चांगला टप्पा शुभमने पूर्णपणे घेऊन काढला आणि आता एक पारितोषिक आलेलं आहे. श्री स्पोर्ट संघ जर जिंकला आणि संग्रामबाई बुला यांनी जिकडे बसल्या तिथून मैदानाच्या आतमध्ये नाचत गेले तर सुजित केसरी यांच्याकडून 2000 रुपये लागलेले आहेत. खुशी दाखवायचे चेहऱ्यावरती आनंद स्माइल सांगून दिले आणि साहिल मोठा आदरा जंबूच्या दिशेने जाताना पुन्हा एकदा डीजेला संधी. थँक्यू. चला पिवळ्या पडद्याच्या थोडं लांब उभं राहण्याचे आणि चला मैदानाच्या आत जर का कोणी विकेट हॅट्रिक घेतली धावसंख्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चला विकेट हॅट्रिक जर का कोणी घेतली तर संग्रामबाई बोलिया श्री स्पोर्टचे ओनर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे आणि लगातार 3 चौकारासाठी आदित्य राऊत यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. धावसंख्या बदलली ती 6. चला यापुढील टॉस होतोय तो आदित्य राऊत यांच्याकडनं. BV एकलव्य वर्सेस ओम साईराम. मारण्याचा प्रयत्न खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि डेंग्यातून पास झाला चौका. थँक्यू डीजे. धावसंख्याचा विचार करता धावसंख्या 4 चेंडू 10 धावा. चांगला टप्पा पण अतिरिक्त पंच इशारा करून देताना चांगलं क्षेत्ररक्षण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न धावजीची संधी विष्णू जर का डायरेक्ट हिट मारला असता तर 100 रुपयाचा मानकरी ठरला असता माझ्याकडून. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले 13 आणि मॅच कोणाची जाणार आहे बघूया पुढे येणार 2 षटकात. कमान डीजे. चला आता सामना रंगणार आहे ओम साईराम 111 आणि VV एकलव्य याच्यात नाणेफेक झाली. या सामन्याचा नाणेफेक जिंकला तो ओम साईराम 111 या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले. धावसंख्येचा विचार केला दादा सामना आहे ना रंगणार आहे. 12-32 ची मॅच आहे आणि गोलंदाजी मारवरती मॅन ऑफ द मॅच टी शर्ट पुरस्कार घालून असताना शशांक एक मुख्य गोलंदाज. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये लागलेले आहेत संग्रामबाई बुल्या आणि बैलाज दाजीची हो नाही नाही शुभमचा विचार केला तर रन पाहिजे होता. चला लहान पोरं थोडं लांब व्हायचं समालोचन कक्षामध्ये कम्प्युटरच्या थोडस लांब हा तिकडे स्कोरच्या बाजूला राहू शकतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रसाद तोळसकरच्या अजूनही चेंडू डिक्लर झोन मध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता झालेली आहे 15. एक चेंडू 15
11:30 ची ही मॅच कोणाच्या झोलीत जाणार आहे? वेट चेक करून सांगतो. चौका चेक करायचा आहे. आणि बघा जरा पिवळ्या पडद्यापासून थोडं लांब उभे राहा प्लीज. पाय वगैरे बसले असतील तर थोडं लांब, पिवळ्या पडद्यापासून थोडंसं लांब उभे राहा. प्रेक्षक वर्ग थोडं सहकार्य करा. क्या लग रहा है? सगळे मलाच बघताय. चौका आहे, पोलला लागलाय. चला सरोप 11चा जो प्रेक्षक वर्ग आहे तो कुठेतरी फक्त टाळ आवाज येते. सौरभ बेडे चौकाने जे डान्स केला ते तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक प्रणव रोडे यांनी लावलेला आहे. 11:27 ची मॅच. कोलवा टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक कोण येते? विनय, जो वेगवान फेकीसाठी जाणला जातो. त्याची फेकीच तशी आहे, त्याची ट्रेन आहे ना, थांबतच नाही. गुप्तचरपटात थांबायचं असतं पण रामू कंपाऊंडला सुद्धा नाही थांबत. मग गणपती मंदिरला नाही, सरळ साईनाथला जाऊन थांबतो. नेहमी फास्ट नाही येतो. आता मॅच साठी वरना कामावरून फास्ट आला असेल, सुपर फास्ट नसेल, नक्की आला असेल. नानो लोकलने आला असेल गर्दीत आता. आणि 10-25 ची मॅच आहे. मॅचचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 20. चला 10-25 ची मॅच. ह्या सामन्यात नक्की रोमांच आहे. सामना इम्पॉसिबल नाही, कारण की होऊ शकतात 10-25 असे सामने झालेले आहेत, चेस झालेले आहेत. पण हे डिफेन्स सुद्धा होऊ शकतात. आणि नो पंचांकडे धाव मागितले, निर्धाव चेंडूची सांगता. आता मॅच हार्ड होते. आता 9 एक निर्धाव चेंडू आहे ना, कुठेतरी मॅच तुमच्यापासून लांब घेऊन जातो. बघा कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही. लढत राहा, प्रयत्न करत राहा. प्रयत्नाची पराकाष्ठा आहे, प्रयत्नांना नक्की एक दिवशी यश मिळतं. फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण डोच्या माध्यमातून आपण बघू शकतो. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 21. आता 8-24 ची मॅच आहे. 8-24 ची मॅच आहे ना, शेवटच्या षटकाआधी हे 2 चेंडू महत्वाचे असतील. 8-24 ची मॅच असेल. सुंदर खोलवा टप्प्याचा चेंडू, धावची संधी आणि यष्ट उद्ध्वस्त केलेत निशांत यांनी. कमान डीजे. थँक्यू डीजे. थोडंसं पिवळ्या पडद्यापासून मागे उभं राहायचं आहे. खुर्ची तुटली वाटते. चला 5 चेंडू 21 रन ऑन बोर्ड. उलटा चेंडू रोहन मांडकरने विरकावून दिलाय आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. कमवांडीचे थँक्यू डीजे. चला आता सामना आहे ना 6-20 ची मॅच आहे. 5 चौकारांची ही मॅच आहे. चला होऊ शकतं, हे समीकरण होऊ शकतं. 5 चौकार आणि चेंडू येणार आहे ते 6. आणि पहिला आलाय षटकार. आता षटकाराचा विचार केला तर 5-14 ची मॅच आहे, पण बॉक्स क्रिकेट मध्ये षटकाराला एवढंच महत्व नाही, म्हणून आता डीजेला संधी येते. कमाल डीजे. थँक्यू डीजे.
5:20 आता ही मॅच आहे ना, सामना रंगणार आहे. त्याला विष्णू त्यांना जरा बाहेर काढायचं आहे तुमच्या. सुंदर सुंदर निर्धाव चेंडूची सांगता. ही 4:20 मॅच आहे. प्लीज बॉल टाकताना कोणी बोलू नका, प्रेक्षक वर्ग बॉल टाकताना कोणी बोलू नका. एक सहकार्य करायचं आहे प्रेक्षक वर्ग. आणि आयोजन कमिटीला विनंती असेल तो पिवळा पडदा फाटलाय तिकडे जरा लक्ष द्यायचं. आणि प्रेक्षक वर्ग प्लीज पिवळा पडदा सोडून थोडासा लांब बसा, सहकार्य करा. SPL ची मोठी स्पर्धा आहे. आणि आता काय करतोय वैभव बाडावे, कमबॅक करून दाखवतोय. वैभव दा एक चांगला कमबॅक करून दाखवतोय. फटाफटका खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी पंचांकडे, दाद मागे पंचांचं बोट हवे गडीवाद. आता रोहन मालांडेला पाठवलं आणि रोहन मालांडेच्या प्रत्येक चौकारासाठी माझ्याकडून 100 रुपये लागलेले असतील. सागर स्वामी समर्थ मधून सागर. धावसंख्या 2 चेंडू आणि 20 धावा. रोहन मांडवकर याला अटक कुठे लपून ठेवलेलं का दाखवून देईल बघा. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि सुयोग आलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे. त्याला एक पारितोषिक संग्रामभाई यांच्यासाठी सुटे. जर का मैदानाच्या आतमध्ये नाचत गेले तर 2000 पारितोषिक सुजितदा यांच्याकडून. मानजार बेटे घणले वना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे बेटे. मानजार बेटे घणले वना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे बेटे. खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. Your bite and your